बरं कधी प्रेम व्यक्त केलंय का हो? हा काय माझ्याकडे काय बघताय मी प्रश्न विचारलाय. घरातच राहिलं तर कधी आय लव्ह यू कसं काय म्हणायचं? कसं काय करायचं? पण आज म्हणायचं असेल तर कसं म्हणा? लव यू. मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो. आता ते राहू द्या, पण आता तरी प्रेम व्यक्त करू शकता की हो नाही? जरूर जरूर. कसं कराल? ते पहा हा चंद्र तिथं उगवलेला आहे म्हणून तुला सांगू शकतो. एपिसोड 7:30ला संपणार आहे. 7:45ला प्रत्येकाने खिडकीतून आपला आपला चंद्र बघा. पण हल्लीची मुलं प्रेम कसं व्यक्त करतात माहितीये? तसं नाही. तसं नाही. नाही ना, म्हणजे बोलून दाखव. बोलून दाखव. आय लव्ह यू वगैरे ना, आय लव्ह यू वगैरे असं नाही काय ना, असलं काय नाही. असं कधी म्हटलंय का हो तुम्ही तुमच्या काळात? आय लव्ह यू असं कधी म्हणालात का? म्हणायची जरूरच नाही. आहेच ते ही पुष्कळ वेळा प्रेम व्यक्त करत असते आणि हिला प्रेमाशिवाय दुसरं सुचतच नाही आणि मला प्रेम व्यक्त करता येत नाही. पण तुम्ही व्यक्त करा ना आता प्रेम. आय लव्ह यू राधा. पण तुमच्यासाठी वेळ काढायची का हो तेव्हा? हो काढायचं. कुठे कुठे घेऊन जायचे फिरायला? नाहीच आम्ही राणीच्या बागेत जात होतो. भाऊ होते मुंबईला, तिकडे हजी अलीला तिकडे जात होतो. सांताक्रूजला जात होतो. पण हे सोबत यायचं पिक्चरला. हो तेव्हा? हो. एकटीला काय सोडते तिला? लक्ष द्यायला पाहिजे कसं जायचं काय. बरं बरं, याच प्रश्नाच्या नंतरचा प्रश्न असा आहे, कधी एकमेकांकडे प्रेम व्यक्त केलं का हो? ही हल्लीची नाही, मुलं करतात. नाही. अशी वेळ आली नाही ना. पण वेळ आली असती तर केलं असतं व्यक्त. सांगता येत नाही. हा? म्हणजे तो जमानाच असा होता की असं व्यक्त करायचं वगैरे पद्धत नव्हती. मग आता जमाना बदललाय का? आता असं वाटतं एकंदर टीव्ही किंवा हे बघून वगैरे असं वाटतंय की काय बदल आहे जमाना. आजोबा आता प्रेम व्यक्त करायचं असेल तर कसं कराल? काय नाही, माझं याच्यावर प्रेम एवढं सांगितलं. अरे क्या बात. म्हणजे अजून सुद्धा आहे. अजून सुद्धा आहे. बरं कधी प्रेम व्यक्त केलंय का? केला ना. नाही, असं कधी बोलून व्यक्त केलंय तुम्ही प्रेम? नाही असं काय ना, तुझ्यावर माझा का प्रेम आहे नाही असं काय नाही. मग कधी करणार? काय आपलं मनापासून आहेच. नाही, आता कसं व्यक्त करायचं तर कसं कराल? आय लव्ह यू. आणि तुम्ही? मी तर त्यांच्यावर सदोदित प्रेम करते आणि प्रेम आहेच माझं त्यांच्यावर. हो. वा, वा, very good. सांगण्याची काय आवश्यकताच नाही म्हणून ते बोलले नाही इतके दिवस. त्यासाठी परत मलाच यावं लागलं. आणि आजीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? आजी अशी शांत आहे, पण ती कधी कधी मग मला डोका फिरवते माझा. मग ते अशी शांत आहे त्याचं. डोका फिरवते. आजी मला सांगा, आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या स्वभावाला नाव ठेवण्यासारखं वाईट काहीच नाही. मला तर उलट असं कधी कधी वाटतं की सगळ्या बायका वडाला प्रदक्षिणा घालताना 7 जन्मी हात नवरा मिळो असं सांगतात. पण मी वडाला नेहमी सांगत असते, मला जेवढे जन्म देतील तेवढ्या जन्माला हात नवरा पाहिजे. तुमचं कसं काय हो बालपण? माझं बालपण ठाण्यात, लोहितवाडी. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी आई आणि आम्ही 3 बहिणी. आम्ही असे चौघत होतो. वडील माझे लहानपणीच गेले होते. बर. आम्हाला मग सगळ्यांना शिक्षण वगैरे हे करून दिला. पण मग आईने कसं काय सगळं मॅनेज केलं? आई छोटी मोठी कामं करत होती. अदरवाईज आम्हाला जसं कळायला लागलं तर आम्हीही काही कामं करायला चालू केली. तुम्ही लुईसवाडीत. शाळा कुठली तुमची? माझी बेडेकर. आणि तुमची 8वी पर्यंत शाळा तिकडे असेल ना, कणकवलीला? हा, 8वी पर्यंत कणकवली. मग कणकवलीवरून आलात ते नवी मुंबईतच आलात का? नाही ठाण्याला. ठाण्याला कुठे? ठाण्याला वाघा इस्टेटला. अच्छा, हळूहळू जवळ आलात तुम्ही. हा. मग तुमची भेट कुठे झाली? आमची भेट ॲक्च्युली नंतर मी न्यू गर्ल्सला होती. न्यू गर्ल्स स्कूल आहे नौपाडा ते होती. त्यानंतर कॉमन फ्रेंड आहे आमची एक, तिच्यामार्फत आमची ओळख झाली. कशी काय हो? ॲक्च्युली त्या दोघांचं म्हणजे ह्यांचा एक मित्र आहे आणि माझी मैत्रीण, त्या दोघांचं अफेअर होतं आणि त्यानंतर मग आमची ओळख झाली. त्यांच्यामुळे आमची ओळख झाली. पण कशी काय? हे यायचे त्याच्या मित्रांमध्ये. तुम्ही कशाला जायचे तिकडे? तो माझा लहानपणापासूनचा शाळेतला मित्र होता. हां. त्याला भेटायला वगैरे आम्ही जायचो. मग राजेश्री जी हिची मैत्रीण होती ही पण बरोबर असायची. मग अशीच आमची हळूहळू ओळख झाली. हां. आणि मग हळूहळू हळूहळू ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. अरे वा,
आले महत्वाच्या मुद्द्यावर आले. हळूहळू हळूहळू येत आहे सगळीकडे, हो ना? काय तुम्हाला अंदाज आला होता की असं आला होता काहीतरी अंदाज. होणार म्हणून घडणार? हा, थोडाफार. कधी आला होता? हे म्हणजे तो यायचा, हे काय यायचे रोज, म्हणून मला अंदाज आला होता. तुम्ही का जायचे? तर मी त्यालाच भेटायला जायचो. मग हळूहळू त्याला न भेटता यांना भेटणं कधी सुरू झालं? नाही असं काय पर्सनली कधी भेटायला नाही, आम्ही कधी ग्रुपनीच असायचो सगळे. तर ग्रुपमधून कुठे जायचं असेल फिरायला वगैरे तर ग्रुपनीच जायचं. काय झालं? हा, असंच म्हणजे बराच वेळ गेला, असं आम्ही ग्रुपनेच जायचो. मग एकदा ह्यांनी प्रपोज केला, तेव्हा मी म्हणजे नकार दिला, नाही सांगितलं. तुम्ही प्रपोज कुठे केलं आहे ना? कामगार हॉस्पिटल. अरे वा, सगळं कामगार हॉस्पिटलमध्येच आहे. आणि काही योगायोग आहे बघा, आज सुद्धा कामगार दिन आहे, 1 मे. मग तिकडे प्रपोज केला तेव्हा ती बोलली मी विचार करून सांगेन नंतर. बर. नंतर आमचे 8 दिवसांनी काहीच बोलणं नाही, काही नाही. नंतर 8 दिवसांनी मग तिने फोन करून सांगितलं भेटायचं आहे म्हणून. मग त्या 8 दिवसात तुमच्या मनात काय म्हणजे कसं काय? काही नाही, हेच होतं काय हो बोलेल की नाही बोलेल. पण मग होकार 8 दिवसांनी. 8 हा, दिवसांनी. मग लग्न कधी झालं होकारानंतर? लग्न त्यानंतर 7 वर्षांनी. लागिर झालं जी. आता खरा टप्पा, महत्वाचा टप्पा सुरू झालेला आहे आता. पण मग मला सांगा की दोघांचाही होकार आल्यानंतर 7 वर्ष तुमचं अफेअर सुरू होतं. हो. घरी माहित नाही कोणाला? घरी माहित होतं, तर थोडं थोडं कळलेलं असं. कोणाला? दोघांच्याही घरी. कसं काय? आम्ही जस्ट तिथे मी आधी राहायला ठाण्याला होतो, लुईसवाडीत चाळीत राहायला होतो. इकडे पहिला फ्लॅट घेतलेला मी बोनखोडेमध्ये. तर तो बघायला म्हणून आम्ही गेलेलो. तेव्हा तिथे जवळपास एक गार्डन होतं. तर माझी छोटी बहीण आणि मोठी बहीण हे मुलांना खेळवायला आलेले होते तिथे. आणि त्यांनी बघितलं मला, म्हणजे बाईकने जाताना बघितलं. तर त्यांनी घरी फोन केला आईला की कुठे आहे. आई बोलले ऑफिसलाच आहे म्हणून. मग मला फोन केला कुठे आहे. ते सांगितलं आहे ऑफिसला आहे वगैरे. मग तेव्हा यांना कळलं, घरातल्यांना कळलं. शर्ट सुद्धा चेंज केलेलं. म्हणजे नाही, नवी शर्ट घेतला त्यांनी, दुसरा शर्ट घातला आणि तो शर्ट. कळलं? तिघांना 3 उत्तरं माहिती होती, खरं उत्तर आता बाहेर आलं. मी बघितलं नव्हतं पण त्यांना त्यांनी बघितलेलं. मला सांगा की तुम्ही जेव्हा ह्यांना बघितलं तेव्हा शर्ट वेगळ्या रंगाचा होता. सकाळी त्याने ऑफिसला जाताना वेगळं शर्ट घातलेलं, त्याच्यात थोडा चिखल उडालेला म्हणून त्याने ते दुपारी शर्ट चेंज केलेलं. आम्ही बघितलेलं ते त्याने चेंज केलेलं शर्ट बघितलेलं, चिखलाने भरलेलं शर्ट पुन्हा त्याने संध्याकाळी घरी जाताना घातलं. मग तुम्हाला लगेच डिटेक्टिव्ह तुमच्यातला बहिणींचा डिटेक्टिव्ह मनातला लगेच जागा झाला, हो ना? मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केला. आम्ही थोडा पाठलाग पण केला. काय झालं? पण हे दोघे गायब झालेले तिथून. पण मग फायनली घरून कसं काय, म्हणजे मग घरी थोडा विरोध झाला पहिला दोघांच्याही घरातून. म्हणजे माझे वडील अगेन्स्ट एकदम विरोधी होते, आईची पण इच्छा नव्हती. कसं आहे, हे कोल्हापूरचे आहेत आणि मी सिंधुदुर्गाचे, त्याच्यामुळे घाट आणि कोकण याच्यामध्ये थोडंसं हे झालं. जेव्हा तुमच्या घरी कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती? काही नाही, आईने तेच सांगितलेलं होतं की मुलगी आपल्या भागची नाही, आपल्या इथले रीतिरिवाज आणि बाकीचे विषय आहेत ते तिला जमणार आहेत का काय, यावरून आईचं म्हणणं होतं की नाही तुला करायचं असेल लग्न आपल्या इकडचे. पण माझं ठाम होतं की लग्न केलं तर हिच्याशी. तुमच्या घरी काय होती प्रतिक्रिया? माझ्या घरी पण तसंच होतं की कल्चर वेगळं पडतं खूप आणि तुला नाही जमणार करायला, आपल्या इथंच बघू आणि आपल्या इकडचंच करू, असं त्यांचं होतं. पण माझंही ठाम होतं की नाही यांच्याबरोबरच करणार. पण मग सांगा शेवटी कसं काय, मग लग्न कसं झालं? लग्न एक छोटंसंच केलं आम्ही, म्हणजे माझ्या घरचे थोडे जण आणि यांच्या घरचे फॅमिलीतलेच येऊन आम्ही लग्न केलं. कुठे केलं? ठाण्याला. समजा दोन्ही घरांनी करून दिलं नसतं तर काय केलं असतं तुम्ही दोघांनी? केलं असतं. मग बहिणी मागून धावत आल्या असत्या तरी केलंच असतं, हो ना? शर्ट बदलून पण केलं असतं. तुम्हाला टेन्शन नाही यायचं यांच्या गावात कोणी बघितलं तर? नाही, बाईकवरून जायचो, हेल्मेट घातलेलं असं कोण ओळखणार आहे? मला हेल्मेट नसायचं ना, मला हेल्मेट नसायचं ना. पण स्वतःची चूक असेल तरी नाहीत बोलत ते, मला सॉरी बोलावं लागतं. बोला. सॉरी म्हटलं तर आणि कमजोर होणार म्हणून.